नमस्कार. कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सोमवती अमावस्येची पौराणिक कथा. ही कथा वाचल्यामुळे मनातील मनोकामना पूर्ण होईल. हिंदू धर्मात पंचांगानुसार प्रत्येक तिथीला महत्त्व आहे. पंचांगानुसार महिन्यातून एकदा अमावस्या तिथी येते. प्रत्येक अमावस्या ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. त्यानुसार सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जातं. सोमवती अमावस्येच्या दिवशी अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि विधीनुसार शिव आणि पार्वतीची पूजा करतात. या दिवशी ते पिंपळाच्या वृक्षाची प्रदक्षिणा करत पूजा केली जाते. मान्यतेनुसार सोमवती अमावस्येचे व्रत खूप प्रभावी आहे. या व्रतामुळे जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. या दिवशी व्रतकथा पठणाला विशेष महत्त्व आहे. चला आपण जाणून घेऊ सोमवती अमावस्येची व्रतकथा. सोमवती अमावस्येची कथा. पौराणिक कथेनुसार एका राज्यात एक गरीब ब्राह्मण राहत होता. पैशाअभावी त्यांच्या मुलीचे लग्न होत नव्हते. ब्राह्मणाने जेव्हा साधूला त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी उपाय विचारला तेव्हा साधूने सांगितलं की एक परीट महिला जवळच्या गावात तिचा मुलगा आणि सुनेबरोबर राहते. जर एखाद्या ब्राह्मणाच्या मुलीनं त्या परीट महिलेची सेवा केली आणि तिने आनंदी होऊन त्या बदल्यात तिला सिंदूर दिलं तर मुलीचं लग्न निश्चित होईल. हे ऐकून ब्राह्मणाच्या मुलीने सकाळी लवकर जात त्या महिलेच्या घरातील सर्व कामं करू लागली आणि हा प्रकार परीट महिलेच्या सुनेला कळला नाही. त्यानंतर एके दिवशी त्या परीट महिलेने आपल्या सुनेला विचारलं की ती सकाळी लवकर उठून सर्व कामं कशी करते. यावर सून म्हणाली, मला वाटलं तुम्हीच हे काम करताय. सुनेचं म्हणणं ऐकून महिलेला धक्काच बसला आणि तेव्हापासून ती घरावर लक्ष ठेवू लागली. सकाळी परीट महिलेला जाग आली तेव्हा तिला एक मुलगी शांतपणे येऊन घरातील काम करताना दिसली. अनेक दिवस चालू राहिलं. एके दिवशी परीट महिलेने त्या मुलीला पकडलं आणि तिला असं करण्याचं कारण विचारलं. यानंतर मुलीने साधूने सांगितलेली सर्व गोष्ट त्या परीट महिलेला सांगितली. ब्राह्मण मुलीचं म्हणणं ऐकून त्या परीट महिलेने स्वतःसाठी मागवलेला सिंदूर देण्याचं मान्य केलं. पण त्याचवेळी तिच्या पतीचा मृत्यू झाला. परीट महिलेच्या पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून ब्राह्मण मुलगी दुःखी होऊन घरातून निघून गेली आणि एका पिंपळाच्या वृक्षाजवळ पोहोचल्यानंतर तिने 108 विटांचे तुकडे घेतले. 108 वेळा प्रदक्षिणा घातल्या आणि एक एक करून फेकण्यास सुरुवात केली. मुलीने असं केल्याने त्या परीट महिलेच्या नवऱ्याला जीवनदान मिळालं. तर ब्राह्मण मुलीला सोमवती अमावस्येला पिंपळाची प्रदक्षिणा केल्याने शुभ फळ मिळालं. ही होती सोमवती अमावस्येची कथा. कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.